काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन मिश्रा यांनी हा निर्णय घेतलेला आहे. काय तर फक्त त्यांनी आंदोलन केलं सीजे विरोधात. नाही, काल तो आम्ही जेव्हा म्हणलं की आम्ही प्रोटेस्ट करू त्याच्या एका तासानंतर त्यांनी ते वापस माघार घेऊन घेतली, टाकलं. पण हा अशा पद्धतीचा निर्णय घेणं घेतलं नाही, हे या लोकांची मेंटॅलिटी आहे ना, कुठे ना कुठे तानाशाही मेंटॅलिटी आहे की आमचा कोणी विरोध केला तर आम्ही तुम्हाला काहीच करू देणार नाही, तुमचं करिअर आम्ही संपवून टाकू. तर त्याच मेंटॅलिटीने कालचा तो निर्णय घेण्यात आला होता. पण जसं त्यांना दिसलं की लोक संतापले, चिडलेले ना, आता लोक शांत बसणार नाही. अशा प्रकारची जी काही यांची तानाशाही वृत्ती आहे ती याच्या पुढे कोणी सहन करणार नाही. हे काल पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे लोकांनी. आणि जेनझीनी ज्या प्रकारे त्यांनी लगेच एका तासात हा निर्णय जो मागे घेण्यात आला त्यावरनं आता मला वाटतं की सरकार कुठे ना कुठे समजायला लागली आहे की आता ही तानाशाही वृत्ती चालणार नाही. सौरभ दास यांच्या राजीनाम्याची मागणी होते काही कारणावरून, काय नक्की प्रकरण आहे? कशावर म्हणजे आम्ही पण सोशल मीडियावरच ऐकलं सौरभ दासकडे कशासाठी राजीनामा? पक्षातून बाहेर व्हावं म्हणून. कशासाठी? नाही तर काय कॉन्ट्रोवर्सी आहे ते कळत नाहीये म्हणून तुम्हाला विचारतोय. नाही ना काही नाही नाही, आम्ही 7-8 हॉल्स पाहिलेत पण कोणीच हॉल द्यायला तयार नव्हतो. कारण ते सांगत होते की तुम्हाला हॉल दिला तर आम्हाला आधीपासून धमक्या भेटल्या की हॉल द्यायचा. त्यात खूपच म्हणजे मुश्किलीने आम्हाला एक हॉल भेटला होता. तिथे आम्ही गेलो पण सकाळी त्यांना धमक्या येणं सुरू झालं की जर तुम्ही सीजीपीचा आज कार्यक्रम इथे होऊ दिला तर तुम्हाला उलट टांगू आम्ही. तर अशा प्रकारच्या दडपशाही धमक्या हे तर म्हणजे काही नवीन नाहीये. आपण बघतोय मागच्या 10-12 वर्षात हेच चालू आहे. पण किती आवाज दाबायचा प्रयत्न जरी केला आवाज दबत नसतो. ठीक आहे. नाही, बैठकीत तेच ठरलं होतं की जे स्कूल ठीक करू आमचं आंदोलन आहे, उद्या इंडिपेंडन्स डे आपला, तर त्या दिवशी आम्ही सुरू करणार आहे. मी स्वतः उद्या हिंगोलीला माझ्या मूळ गावी जाऊन त्या आंदोलनाची सुरुवात करणार आहे. तिथे जाऊन सरपंचांना मी विनंती करणार आहे की जे काही शाळेमध्ये सध्या फॅसिलिटीज नाहीये त्या कराव्या, स्कूल नीट कराव्या, बेंचेस असले पाहिजे, वॉशरूम असले पाहिजे, चांगले पाणी असली पाहिजे, लाईट आली असली पाहिजे शाळेत. आणि असंच आम्ही जेवढी आमची टीम आहे सगळी देशभरात असे प्रत्येक ते त्यांच्या गावी जातील आणि तिथे जाऊन सरपंचांना आणि गावकऱ्यांना रिक्वेस्ट करतील. कारण की आम्हाला सगळ्यांच्या सहभागाने करायचंय, सगळ्यांना सोबत घेऊन करायचं. आणि मला नक्की वाटतं की हा एक असा मुद्दा आहे गावातल्या ज्या शाळा आहेत त्याच्यासाठी सगळा देश एकत्र येईल. अभिजित, उद्या 15 ऑगस्ट आहे, काय स्वातंत्र्याची परिभाषा आहे तुमच्या मते? स्वातंत्र्याची परिभाषा माझ्यासाठी ते हीच आहे की जो गावात मुलगा मुलगी शिकतीये, जोपर्यंत त्यांना पूर्ण ऑपॉर्च्युनिटीज आणि फॅसिलिटीज नाही भेटत तोपर्यंत मला कुठं ना कुठं वाटतं की 80 वर्षानंतरही आपण ते स्वप्न पूर्ण नाही करू शकलो जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, जवाहरलाल नेहरू असो किंवा महात्मा गांधी असो यांनी पाहिलं होतं. जोपर्यंत आपला देश पूर्ण शिक्षित होत नाही आणि गावापर्यंत शिक्षित नाही तोपर्यंत कुठं ना कुठं ते स्वप्न अपूर्ण राहणार आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅली कसं पाहता झाली पाहिजे. आता तिरंगा रॅलीवर काय झालीच पाहिजे, ती स्वातंत्र्य दिवस उद्या आपला ते झालंच पाहिजे. पण कुठे ना कुठे शिक्षणावरही थोडं लक्ष दिलं पाहिजे. कधीपर्यंत आपल्या गावकडचे म्हणजे आज सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून व्हिडिओ येत आहेत जे लहान मुलांचे येत आहेत. आणि व्हिडिओ काय येत आहेत, मुली म्हणतात 7-7 किलोमीटर दूर जावं लागतं, रस्ता नाहीये. थोडं याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे. एक वेगळा प्रश्न आहे सर. पुलिस की जो है थोड़ी सी भीड़ हुई, उसके ऊपर आप क्या कहेंगे? एक तो दिल्ली में भी उनके साथ यही हुआ था, कोई एक यूट्यूबर घुस गया था उनके घर के अंदर. तो ये मतलब क्या चाहते हैं ये लोग? मतलब सौरभ दास और उनकी फैमिली को क्यों जानबूझकर परेशान किया जा रहा है? क्या जरूरत है ये सब पूछने की कि आप क्या करते हो? उनकी मदर को इन्वॉल्व करने का क्या जरूरत है इस सब में? सो आई थिंक दिस शुड नॉट हैपन. सौरभ दास जो कर रहे हैं वो देश के लिए काम कर रहे हैं और अच्छा ही काम कर रहे हैं. और उनके वजह से जो ये थे बार काउंसिल के चेयरमैन जो थे, उनके सौरभ के एक वीडियो के बाद उन्होंने तुरंत अपना जो नोटिफिकेशन था वो वापस ले लिया, जिसकी वजह से जितने भी वो स्टूडेंट्स थे लॉ के उनका फ्यूचर बच गया. तो सौरभ तो देश के लिए अच्छा काम कर रहा है, जो देश के लॉ स्टूडेंट्स हैं उनके लिए अच्छा काम कर रहा है. तो क्यों उसको जानबूझकर उसको परेशान किया जा रहा है, उसकी फैमिली को परेशान किया जा रहा है? आपने जो स्कूलों का इंफ्रास्ट्रक्चर का मुद्दा उठाया है, बड़े जो रायगढ़ से वीडियो सामने आया है, लड़कियां जो है स्कूल चले रहे हैं लेकिन उन्हें जाने के लिए प्रॉपर रास्ता नहीं है, उनकी सुविधा नहीं है, उसके ऊपर क्या कहेंगे आप? नहीं तो यही मतलब यही हमारे देश का सबसे दुर्भाग्यपूर्ण सत्य है कि 80 साल के इंडिपेंडेंस के बाद भी आज भी हमारे बच्चे बेसिक फैसिलिटीज के लिए तरस रहे स्कूलों में. इसे ही बदलना है. जब तक हम ये नहीं बदलेंगे तब तक हमारा देश सही मानेगा. आज जो यहाँ पे जो स्टूडेंट की एग्जाम में जो थोड़ा सा देरी हुई है, काफी सारे बच्चे दिख रहे हैं, आपकी क्या बातचीत हुई है बच्चों से? अभी इन स्टूडेंट्स ने मुझे बताया कि इनकी सुबह हाईकोर्ट की एग्जाम थी और जैसे ये लोग एग्जाम देने बैठे तो पता चला कि किसी का माउस नहीं काम कर रहा है, किसी का कीबोर्ड नहीं काम कर रहा है और 10 मिनट के अंदर मेजोरिटी ऑफ द स्टूडेंट्स लॉग आउट हो गए.
और उसके बाद सबको फेल कर दिया गया। तो ये तो इन बच्चों का फेलियर नहीं, ये सिस्टम और सरकार का फेलियर है जो ऑनलाइन एग्जाम नहीं ले पा रही है। उसके बावजूद भी इतने सारे जो यहाँ पर सैकड़ों बच्चों उनको एक साथ फेल कर दिया इन लोगों ने। और जब इन लोगों ने कंप्लेन करी जो अथॉरिटीज है अंदर, तो उन अथॉरिटीज ने कहा कि इन बच्चों में अक्ल नहीं, एग्जाम कैसे दी जाती है। तो अथॉरिटीज में इतनी ज्यादा अक्ल है इन बच्चों से, तो अपनी अक्ल का थोड़ा इस्तेमाल करते, पहले से अच्छे कंप्यूटर्स लगा देते, पहले से ही फंक्शनिंग कीबोर्ड लगा देते, पहले से ही जो सर्वर है वो ठीक कर देते, अगर इनमें इतनी ज्यादा अक्ल है तो। और अभी स्टूडेंट्स के साथ बहुत दूर दूर से स्टूडेंट्स आए, पूरे महाराष्ट्र भर से स्टूडेंट्स ये एग्जाम देने आए थे। अभी मैंने बात करी तो कोई अमरावती से आया है, कोई बीड से आया है, कोई लातूर से आया है, अंबेजोगाई से आया है। तो ये बच्चे कहाँ जाएंगे, अब क्या करेंगे? ये क्या ऐसे ही फेल का सर्टिफिकेट लेकर अपने घर जाएंगे? क्या बोलेंगे घर पर जाकर? कोई बता रहा है 6-6, 7-7 महीने से प्रिपेयर कर रहे थे एग्जाम के लिए, अब घर जाकर क्या दिखाएंगे मुंह माँ बाप को कि मैं फेल हो गया एग्जाम में, और एग्जाम में क्यों फेल हो गया? सर्वर काम नहीं कर रहा था। तो ये सरकार की गलती है। अंदर जो भी बैठा है, मुझे बताया गया कि डिस्ट्रिक्ट कोर्ट के जज बैठे, वो बाहर आए, रिटर्न में दे कि एग्जामिनेशन फिर से होगी, और अब आज जो कंप्यूटर्स थे उन कंप्यूटर्स पर नहीं होगी। इसके बाद ये ऐसा फिर से हाल होना नहीं चाहिए। बच्चों का भविष्य दांव पर लगा हुआ है। आपकी उनसे कोई बात हुई? अभी उनको ये बच्चे बात करने गए थे तो उन्होंने उनकी अकल निकाली कि इनमें अकल नहीं है। तो अभी मैं चाहता हूँ डिस्ट्रिक्ट जज को अगर बात करनी है तो वो यहाँ नीचे आ जाए, नीचे आकर सबके सामने बात करें। कहीं ना कहीं आपने स्कूल का जो मुद्दा निकाला था इंफ्रास्ट्रक्चर का, उसी तरीके से अभी कॉलेज के जो स्टूडेंट्स है उनके एग्जाम में भी एक तरीके से इंफ्रास्ट्रक्चर का ही मुद्दा सामने आ रहा है। जैसा स्टूडेंट कह रहे हैं कि कहीं पे कीबोर्ड काम नहीं कर रहा है, कर्सर बराबर नहीं दिख रहा है, आप क्या कहना चाहेंगे इस एग्जाम में? नहीं, मुझे इस पर ये लगता है कि अगर आपके पास इंफ्रास्ट्रक्चर नहीं है, अगर आप ऑनलाइन एग्जाम करवा नहीं सकते, तो आप क्यों ऑनलाइन एग्जाम करवा रहे हो? किस चीज के लिए करवा रहे हो? पूरे देश में, पूरे महाराष्ट्र में पहली बार नहीं कोई ऑनलाइन एग्जाम का सर्वर डाउन हुआ है जहाँ कीबोर्ड काम नहीं कर रहा है या जहाँ माउस नहीं काम कर रहा है। हर एग्जाम में ये होता रहा है। ये सरकार मुझे बता दी कोई एक एग्जाम जहां पर ऑनलाइन एग्जाम ठीक से हुई हो। तो जब आप ले नहीं सकते ऐसे एग्जाम्स ऑनलाइन, जब पता है सबको कि आपके बस की है ही नहीं, तो उसके बाद भी आप बार बार ऑनलाइन एग्जाम लेकर बच्चों का भविष्य क्यों खराब कर दो? तुमचं म्हणणं आहे की ते खाली येऊन बोलले पाहिजे डिस्ट्रिक्ट जज, पण त्यांचा काही वेळा विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्यांना माध्यमांसमोर बोलायला म्हणजे त्यांची परवानगी नसते, त्यामुळे ते बोलत नाही. माध्यमांसमोर याची गरज नाही, विद्यार्थ्यांसमोर तरी येतील ना. विद्यार्थ्यांसमोर तरी येतील ना. आज जशी अक्कल काढलेली आहे तशी बाहेरून बोला होतं विद्यार्थ्यांसोबत, आणि विद्यार्थी शांतपणे बसलेले. कुछ विद्यार्थियों को ऊपर बुलाया गया था जिसमें दो से ज्यादा विद्यार्थी ऊपर गए थे। मुझे बोला गया कि चर्चा हुई नहीं, फिर से उनको वापस भेज दिया. चर्चा नहीं थी उनके साथ. अभी मुझे बताया. नाही तर महाराष्ट्रभर मला आता तेच कळतंय मुलांकडून की प्रत्येक सेंटरवर असं झालेलं आहे. याचं मूळ कारण हे की कोणत्या सेंटरमध्ये ते इन्फ्रास्ट्रक्चर नाही. तर याच्याने पूर्ण आता फक्त संभाजीनगर पूर्ण राज्यभराच्या मुलांचं जे भविष्य आहे ते कुठं ना कुठं पणाला लागलेलं आहे. तर त्या मुलांनी त्यांच्या भविष्याला लढण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे आणि त्यांनी लढलंच पाहिजे.